कुठल्या पंथाचे नाव कुण्याही व्यक्तीच्या नावानं त्याला त्रास नाही झाला पाहिजे अशा प्रकारची एक परिधर लिखित राज्यघटना आम्हाला दिलेली बाबासाहेब आणि त्या बाबासाहेबांच्या नावाने सन्मानानं काम करत असताना अभिमान वाटतो। बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्हाला जमल तेवढं तुमच्या परीने तुम्हाला जमल तेवढं तुम्ही काय करा कार्य करीत राहा लोकांना सांगा। मग बाबासाहेब जर इंग्रजी भाषा कशी आहे माहिती आहे का संपूर्ण जगाचं ज्ञान हे इंग्रजी भाषेमध्ये समावलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकर हे इंग्रजीचे पंडित होते अर्थशास्त्राचे पंडित होते प्रत्येक विषयाचा विषयतज्ञ पंडित अशा प्रकारचा पंडित असल्या कारणामुळे राज्यघटना तर व्यवस्थित सुंदर अशी त्यांना लिहिता आली। मग आता बाबासाहेबांनी एवढं मोठं कार्य केलेलं आहे मी एक सामान्य माणूस सामान्य कार्यकर्ता इंग्रजी भाषेचं ज्ञान सर्वसामान्य घरातील मुलांना भेटेल का याकरिता 2009-10 मध्ये मी या ठिकाणी शाळेचा प्रस्ताव पाठवला। लातूर जिल्ह्यामध्ये 1750 लोकांनी अर्ज केला होता। किती 1750 लोकांनी अर्ज केला होता त्यापैकी 58 लोकांचे अर्ज निकाली निघाले आणि त्यापैकी माझा नंबर किती होता 10वा मध्ये। संत ज्ञानेश्वर शाळेचा नंबर किती आहे माझ्या पुढे आहे डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकरच्या शाळेच्या क्रमांक त्याच्या पुढे आहे। म्हणजे माझ्या मनामध्ये अशी भावना झाली किंवा सर्वसामान्य विद्यार्थ्याला इंग्रजीचं काही थोडंफार ज्ञान भेटलं पाहिजे त्यामुळे मी ती कामाची सुरुवात केली। 9-10 ते आज तर काही शाळा चालू आहे 54 विद्यार्थी विशेष तज्ज्ञ म्हणजे तांत्रिक इंजिनिअरिंग अशा साईडला गेले 9 मुली आरोग्याच्या साईडला गेल्या एक संतोष मोगरगे सरांची मुलगी MBBS ला आहे की छोटासा खारीचा वाटा म्हणून मला काही करता येईल का त्या भावनेनं हे काम करत आहोत। आणि ग्रामीण भागामध्ये हे सगळं शाळेचं काम मॅडम बघितलं आहे आणि त्याच्यावरती मॉनिटरिंग जे महत्वाचं हे आहे ग्रामीण भागामध्ये इथे एकट्या बोरकुळ नावाच्या गावामध्ये 22 डेअरी प्रोजेक्ट आहे। किती 22 डेअरी प्रोजेक्ट एका गटामध्ये 12 महिला आहेत आणि 12 महिलाला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा 1,20,000 अनुदान दिले आणि भारतीय स्टेट बँक असं संयुक्त विद्यमाने त्या ठिकाणी 22 डेअरी प्रोजेक्ट उभा केले। जवळपास 550 गट आहेत सर्व लोणींमध्ये आले आणि ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये अंध अपंग आहे निराधार आहे अशा घरामध्ये जाऊन प्रत्येकाला पगारीची योजना करता येईल का असे 772 केसेस केलेले। काही गावामध्ये युवकांना रोजगार भेटला पाहिजे म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून महात्मा फुले विकास महामंडळाच्या माध्यमातून लोकांना रोजगाराची योजना तयार करता येईल याचाही प्रयत्न केला। तर हे सर्व वर्कआउट विषय सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त यांनी सर्वेक्षण केलं त्याचं मूल्यांकन केलं कसं केलं काय माहीत नाही अर्ज केले मी त्या ऑफिसला गेलो ती कोणतं साहेब आहे ती मला माहिती परंतु त्यांनी ते मूल्यांकन करते वेळेस कशा पद्धतीने मूल्यांकन केले खरोखरच त्यांना काय विनम्र हे त्यांच्याकडे जी कसोटी आहे अतिशय चांगल्या पद्धतीची कसोटी आहे योग्य माणसाची निवड करण्याची त्यांची कुवत आहे त्यांची कॅपॅसिटी आहे आणि त्यांचा जो मुद्दा आहे त्यांनी का चांगल्या पद्धतीने निभावले आणि मग असं हे सर्व करत असताना तुम्हा सर्वांच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये एक चांगली भावना तयार झाली किंवा सरांचा विकृतीत आपण काही सत्कार करावा। तर या सर्व समारोह समितीचे अध्यक्ष कांबळे सर अवघडे सर माझे मित्र कांबळे मस्के सर सर्व बंधू आणि भगिनी लोंढे सर या दसवाडीकर सर या सर्वांची पुन्हा एकदा मनस्वी अभिनंदन करतो आभार मानतो आणि मी लांबच्या शब्दांना या ठिकाणी थांबवतो। जय हिंद।